आता कोणाचंच किचन परफेक्ट राहत नाही. यात मॉर्निंग, इव्हिनिंग आणि संध्याकाळची कामं करायची असतात आणि कोणालाच हे कामं सुटलेले नाहीये आणि दिवसातून 3 वेळेस आपण हे करत असणार तर हे आपलं किचन अस्ताव्यस्त झालेलंच असतं. कितीही विचार केला तरीही. मला तुम्ही कमेंट करून सांगा की आपलं किचन नेहमी वेल ऑर्गनाइज जसंचं तसं राहतं का? कितीही प्रयत्न करू द्यात आणि कितीही आवरू द्यात, सकाळचं संध्याकाळपर्यंत काय मजाल की तो तसंच तसं राहील. बरं, जितकं आपण किचनमध्ये काही ना काही करू, किचन पूर्ण दिवसच ऍक्टिव्ह असेल तर ह्या पसारा तर गृहीत धरूनच ठेवायचा. आपण येथे फक्त एक वेळेस नाही तर दिवसभर काही ना काही सुरूच असतं. त्यातल्या त्यात घरी जर मुलं असतील तर काही विचारायलाच नको, त्यांचा पसारा वेगळाच. आणि ही एक गोष्ट आहे की भाज्या कापण्यापासून ते सोलण्यापर्यंत सगळं प्रिपरेशन आपण येथेच करतो. मग अशा वेळेस आपण हे एक्सपेक्ट करूच शकत नाही की आपलं घर, आपलं किचन सेम पिंटरेस्ट टाईप का दिसत नाही, एकदम टीप टॉप, वेल ऑर्गनाइज, क्लीन. हे बिलकुल रिअलिस्टिक नाहीच. थोड्या वेळेसाठी इट्स ओके, बट लगेच 2 तासात 3 तासात हे तसं होतं. आता कोणाचंच किचन परफेक्ट राहत नाही. यात मॉर्निंग, इव्हिनिंग आणि संध्याकाळची कामं करायची असतात आणि कोणालाच हे कामं सुटलेले नाहीये आणि दिवसातून 3 वेळेस आपण हे करत असणार तर हे आपलं किचन अस्ताव्यस्त झालेलंच असतं. कितीही विचार केला तरीही. मला तुम्ही कमेंट करून सांगा की आपलं किचन नेहमी वेल ऑर्गनाइज जसंचं तसं राहतं का? कितीही प्रयत्न करू द्यात आणि कितीही आवरू द्यात, सकाळचं संध्याकाळपर्यंत काय मजाल की तो तसंच तसं राहील. बरं, जितकं आपण किचनमध्ये काही ना काही करू, किचन पूर्ण दिवसच ऍक्टिव्ह असेल तर ह्या पसारा तर गृहीत धरूनच ठेवायचा. आपण ते फक्त एक वेळेस नाही तर दिवसभर काही ना काही सुरूच असतं. त्यातल्या त्यात घरी जर मुलं असतील तर काही विचारायलाच नको, त्यांचा पसारा वेगळाच. आणि ही एक गोष्ट आहे की भाज्या कापण्यापासून ते सोलण्यापर्यंत सगळं प्रिपरेशन आपण येथेच करतो. मग अशा वेळेस आपण हे एक्सपेक्ट करूच शकत नाही की आपलं घर, आपलं किचन सेम पिंटरेस्ट टाईप का दिसत नाही, एकदम टीप टॉप, वेल ऑर्गनाइज, क्लीन. हे बिलकुल रिअलिस्टिक नाहीच. थोड्या वेळेसाठी इट्स ओके, बट लगेच 2 तासात 3 तासात हे तसं होतं.